Hello friends, today we have to learn property of an angle bisector of a triangle or angle bisector theorem we have to learn. So the statement theorem is what? The bisector of an angle of a triangle म्हणजे हा सी हा बायसेक्टर आहे तो ए सी बीचा आहे. Bisector of an angle of a triangle divides the side opposite. हे opposite side ला A upon EB divides the side opposite to the angle in the ratio of the remaining side. A upon EB आणि remaining side कोणत्या होत्या ACB च्या मग AC आणि CB. लक्षात घ्या आपण कसं करणार AC upon CB AE upon EB is equal to AC upon CB असं दाखवायचं. आता लक्षात घ्या हे angle bisector given आहे. So given what we have to write first, given in triangle ABC bisector, which is bisector here C, bisector of angle C or angle ACB. बुक मध्ये C दिले अँगल और 3 लेटर आपल्याला अंडरस्टँडिंग साठी लिहितो कारण C म्हटल्यानंतर इथं पण C वाले इथं नेमकं कोणता ACB. Bisector of which angle? Angle ACB is bisector is C. Bisector of angle ACB intersects side AB. हा C जो बायसेक्टर आहे तो AB ला इंटरसेक्ट म्हणजे छेदतो. इंटरसेक्ट कशामध्ये? बायसेक्टर ऑफ अँगल ACB इंटरसेक्ट साइड AB in point E. This we have written. This is the given. Okay. Now to prove what we have to write next. To prove. आता to prove मध्ये आहे ते फक्त अँगल बायसेक्टर कोणाचा ACB चा. AB ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो E पॉइंट मध्ये. सो C is the angle bisector. Okay. Ray C is bisector of angle ACB. Okay. Here we wrote given. Now what we have to prove? See, bisector of an angle of a triangle. हा जो बायसेक्टर आहे ACB च्या ह्या अँगलचा ACB चा divides the opposite sides. Divides the side opposite. मग ह्या opposite side चे दोन भाग डिवाइड करतो. AE upon EB. AE upon EB is equal to divides the sides opposite to the angle in the ratio of the remaining side. मग remaining side कोणत्या ACB च्या ABC च्या AE upon EB घेतल्यानंतर इथूनच चालू करायचं. AE upon EB घेतलं राईट. अपोजिट साइडचे टू पार्ट्स A upon EB is equal to AE upon EB means नेक्स्ट A पासून स्टार्ट करायचं AC upon CB राईट is equal to AC upon CB. अंडरस्टँड इथपर्यंत. Okay, next here I am writing construction downside. Okay, construction draw a line parallel to ray CE. रे सी ला पॅरलल BD काढला. ओके, याला पॅरलल काढा. ड्रॉ अ लाईन मीन्स दिस BD वी हॅव ड्रॉन पॅरलल टू रे सी. दिस या सी ला पॅरलल BD आहे. ओके, सी पासिंग थ्रू THROUGS थ्रू पासिंग थ्रू point B extend AC so as AC extend करायला so as intersect at point D. Okay, this is construction. Draw a line
पॅरलल टू रे सीई, सीईला पॅरलल बी डी काढला. ओके, सी पासिंग थ्रू पॉईंट बी, बीमधून पॅरलल लाईन काढली. ओके, सरळ. आणि नंतर पुढं नेक्स्ट लेगला काय केलं, एक्सटेंड म्हणजे वाढवलं. एक्सटेंड ए सी सो ॲज असं वाढवलं की सो ॲज इंटरसेक्ट इट, इंटरसेक्ट कुठं छेदतो त्याला इट ॲट पॉईंट डी, डीमध्ये. ओके, दिस इज द construction. Okay, now we have to write what? Proof. Proof we will write here. Proof. Proof. First, what we have to take? C. CE parallel BD. Ray CE. Ray CE parallel रे बी डी. बा सी कोणाला पॅरलल बी डीला आहे, हे कन्स्ट्रक्शनमधून दिले. अँड ट्रान्सवर्सल ही ए डी घ्या. ए डी इज अ ट्रान्सवर्सल. फर्स्ट वी हॅव टू टेक द ट्रान्सफर. अँड ए डी इज अ ट्रान्सवर्सल. ए डी इज अ ट्रान्सवर्सल. ट्रान्सवर्सल. ए डी इज अ ट्रान्सवर्सल. ओके, हे कशावर लिहिले, बाय कन्स्ट्रक्शन. ए सी पॅरलल बी डी कडून घेतलंय कन्स्ट्रक्शनवरून. कन्स्ट्रक्शन. ओके, नाव इफ सी पॅरलल बी डी अँड इफ दिस ए डी इज अ ट्रान्सवर्सल. आता हे ट्रान्सवर्सल असल्यामुळे आता करस्पॉन्डिंग अँगल कोणते होतील, याच्या डाऊन साईडचा हा आणि याचा ए सी ई आणि सी डी बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. पहा करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, हे सपोज ह्या दोन पॅरलल लाईन असतील. ओके, एल अँड बी. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात सांगा. हा याचा डाऊन साईड ए, तर याचा करस्पॉन्डिंग याच्या लाईनच्या खालचा ए, तर याच्या लाईनचा हा. तर दिस इज पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. याला काय म्हणतात, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स हे अगोदरच्याच स्टँडर्डला होतं, 9thला करस्पॉन्डिंग. तर इथं याच्या खालचा डी ए, सी डी बी और ए सी ई याच्या खालचा घेतला तर याच्या खालचा वरचा नाही घ्यायचा, सी डी बी. मग कोणते घेणार करस्पॉन्डिंग अँगल सांगा. देअरफॉर अँगल ए सी ई कॉन्ग्रंट अँगल सी डी बी. ओके, सी डी बी. आणि याच्या समोर रिझन लिहायचं काय, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स हे रिझन झालं आणि याला नंबर दिला 1. व्हॉट इज दिस नंबर 1. ओके, अंडरस्टँड. हे झालं करस्पॉन्डिंग अँगल. नेक्स्ट सी पॅरलल बी डीच घ्या, पण ट्रान्सवर्सल आता इथे ए डी घेतली होती अगोदर, आता ट्रान्सवर्सल घ्यायची सी बी. ओके, किंवा और बी सी. नाव रे सीई पॅरलल रे बी डी. सीई कोणाला पॅरलल रे बी डीलाच, हे वरचीच लाईन इथून इथपर्यंत. रे सीई पॅरलल रे बी डी अँड ट्रान्सवर्सल बदलायची. ट्रान्सवर्सल कोणती आता, ट्रान्सवर्सल आता ए डी होती अगोदर इथे या लाईन, आता काय घ्यायची बी सी. अँड बी सी इज अ ट्रान्सवर्सल. बी सी इज अ ट्रान्सवर्सल लाईन. लक्षात घ्या. मग काय होणार जर बी सी ट्रान्सवर्सल घेतला तर हे अल्टरनेट अँगल होतील का पहा बरं. झिगझॅग. हा ई सी बी आणि सी बी डी झिगझॅग होतं पहा, झेडचं साईन बरोबर, झेड सारखं असं. ए सी बी अँगल देअरफॉर अँगल ई सी बी कॉन्ग्रुएंट अँगल ई सी बी देन सी बी डी. ओके, सी बी डी. तर याला म्हणू आपण अल्टरनेट अँगल. काय म्हणायचं याला, अल्टरनेट अँगल्स.
हे झाले अल्टरनेट अँगल्स आणि याला नंबर दिला 2 नंबर्स ECB आणि CDB. ECB आणि ECB धिस अँगल मीन्स मिडल लेटरचं अँगल असतं बरं का. ECB मीन्स धिस ECB आणि CBD मीन्स हा Z होतं बा. ECB अँड CBD अल्टरनेट अँगल कसे असतात. सपोज धिस पॅरलल लाईन अल्टरनेट अँगल हे A याचा अल्टरनेट कोणता असेल इथं B जो बघा Z होता राईट. C घेतला तर इथं याचा Cचा कोणता होईल D. ओके असं झेडचं साईन होतं तर इथं झेडचं साईन असं झालेलं आहे ECB आणि CBD. ओके इन दिस वे आपण C आणि D ला कन्सिडर करू. C याचा अल्टरनेट D हे बघा Z झालं Z सारखं साईन C आणि D हे अल्टरनेट अँगल झाले. सपोज लाईक दिस ECB आणि CBD अल्टरनेट अँगल्स. ओके नाव बट हे दोन स्टेटमेंट कळाले कसे आले. ओके हे करस्पॉन्डिंग आणि हे अल्टरनेट फक्त ट्रान्सव्हर्सल बदलले. CBD आता पॅरलल होतं इथं पण CBD फक्त इथं ट्रान्सव्हर्सल आपण AD घेतली. AC आणि CDB हे करस्पॉन्डिंग दाखवले. त्याच्यानंतर आपण CE पॅरलल BDच घेतलं BC ट्रान्सव्हर्सल दाखवली इथं. त्याच्यानंतर काय केलं मग हे अल्टरनेट झाले ECB आणि CBD. ओके आता पहा हे अल्टरनेट अँगल सेकंड स्टेटमेंट. बट गिवन काय हे अँगल बायसेक्टर आहे ACBचा म्हणून हे दोन्ही अँगल कसे होतील कॉन्ग्रंट होतील. बट अँगल धिस ACE कॉन्ग्रंट अँगल कोणता असेल सांगा ECB कॉन्ग्रंट अँगल ECB. ACE कॉन्ग्रंट अँगल ECB हे तर बायसेक्टर आहे म्हणजे हे दोन अँगल सारखे होतात. अँगल बायसेक्टर म्हणजे दोन इक्वल अँगल असतात. मग याला म्हणायचं दिस इज व्हॉट इज दिस इज गिवन आणि दिस इज स्टेटमेंट नंबर 3 1 2 त्याच्यानंतर कोणता आहे 3. नाव लूक आता पहा ACE मीन्स व्हॉट CDB. ओके आणि AC मीन्स व्हॉट ECB अँड धिस ECB मीन्स CDB. ओके ACE CDB AC कॉन्ग्रंट CDB ला आहे आणि हेच ACE ECB ला पण आहे. पण ECB म्हणजे कोणाला आहे कॉन्ग्रंट तो CBD ला आहे म्हणजे सगळ्याच आणि AC आणि ECB ACE ला आहे म्हणजे CDB आणि CBD पण काय होणार आहे हे कॉन्ग्रंट होतील CDB आणि CBD. ओके देअरफॉर अँगल CDB कॉन्ग्रंट अँगल CBD हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. कारण काय तर तुम्हाला सांगतो या अपोजिट साईड इक्वल दाखवायच्यात. आता लक्षात घ्या कसं तर पुढच्या लाईनमध्ये कळेल. सध्या तुम्हाला हे दोन कॉन्ग्रंट दाखवायचे आपल्याला CBD आणि CDB. बघा आत्ताच सांगितलं मी ACE CDB ला आहे AC ECB ला आहे आणि ECB CDB ला आहे CBD ला आहे. ओके म्हणून CDB आणि CBD कॉन्ग्रंट CDB कॉन्ग्रंट C अँगल CDB कॉन्ग्रंट CBD. ओके आता रिझल्ट दाखवलं मी एरोनं लक्षात येत तुम्हाला कशावरून फ्रॉम 1 2 and 3 ओके फ्रॉम 1 2 3 हे 3 वरून 1 2 3 वरून. धिस इज सपोज गिव नंबर धिस इज 4. दिस इज स्टेटमेंट नंबर 4. ओके हे 1 2 3 वरून लिहिलं. नाव सी नाव इन ट्रायंगल धिस CDB और CBD इन ट्रायंगल CBD मध्ये हे दोन ट्रायंगल हे CDB आणि CBD इक्वल झाले कॉन्ग्रंट झाले. अँगल CDB कॉन्ग्रंट अँगल CBD व्हॉट इज रिझन फ्रॉम 4. काय रिझन लिहायचं याला फ्रॉम 4. 1-2 नंबर जास्त लिहू द्या पण समजण्यासाठी चांगले फ्रॉम 4. ओके CDB आणि CBD. आता हे जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील इफ दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रंट देन अपोजिट साईड ऑफ दिस अँगल CDBच्या अपोजिट साईड ही आणि
also are congruent. Opposite side of the angles are congruent. Opposite sides of congruent angle असं रिझन लिहावं लागेल. मग याची CDB ची अपोजिट साइड कोणती आहे? CDB ची अपोजिट साइड BC और CB. CDB is opposite side of CB equals to congruent असेल or equal to CBD. Opposite side of CDB is opposite is CB and CBD ची अपोजिट कोणती? CBD ची अपोजिट CD. CB is equal to CD. काय रिझन लिहायचं पुढं? opposite sides of congruent angles. Okay, opposite sides of congruent angles and give this number 5 पर्यंत झालं, 4 पर्यंत झाले नंतर कोणता नंबर आहे? 5. ओके, opposite sides of congruent angle. हे congruent angle च्या opposite side, CDB च्या opposite CB आणि CBD च्या opposite CD. Okay, now see, this is number 5. Okay, there now triangle, and now take a big triangle or ABD, big triangle ABD or ADB. You can take ABD triangle. Now in triangle ABD पहा, ABD मध्ये, ABD या ट्रायंगल मध्ये ABD, this triangle ABD like this, CE parallel BD हे कन्स्ट्रक्शन मध्ये दिलेले. seg CE parallel seg BD. ओके, कन्स्ट्रक्शन मध्ये गिवन BD. आता हे जर याला पॅरलल असेल तर CE पॅरलल BD, तर आपण काय करणार आहोत सांगा, काय होईल मग? देअरफॉर सी या बिग ट्रायंगल मध्ये if line parallel to opposite side of a triangle, then that line divides equal in remaining two sides, equal part means उरलेल्या दोन बाजू कोणत्या? AE upon AB. रिमेनिंग साईडला इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. मग AE CE पॅरलल BD ला आहे, मग रिमेनिंग साईड कोणत्या? AB आणि CD यांना इक्वल पार्टमध्ये. मग AB ची इक्वल पार्ट काय? AE upon EB इक्वल टू रिमेनिंग साईड, ही याला पॅरल आहे, मग रिमेनिंग साईड कोणती? ही आणि ही, AB आणि CD. AB चे दोन पार्ट A upon EB आणि असे AC upon CD. AC upon CD. Reason is what? Reason by BPT. By BPT. Basic Proportionality Theorem. By BPT. पूर्ण न लिहिता असेल. ओके, AC जर पॅरलल BD ला असेल तर रिमेनिंग साईड कोणत्या? त्याला इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. AE upon AB is equal to AC upon CD. ओके, बाय BPT लिहिलं अँड गिव्ह नंबर 6. एवढे नंबर तुमच्या बुकमध्ये नाहीत, बुकमधलं लिहिलं आहे मी, पण अंडरस्टँडिंगसाठी जास्त 1-2 नंबर लिहिले. ओके, नाव सी देअरफॉर लास्ट लाईन AE upon EB इक्वल टू AC upon काय गिवन आहे सांगा बरं? AC upon CB पाहिजे आणि इथं काय? CD. म्हणजे CB means CD or CD means CB. ओके, so at the place of CD we can write what? CB. Why? CD means CB means CD. So at the place of CD we wrote CB. And why did we write this? From 5 and 6. From 5 and 6. Okay, so we wrote from 5 and 6. This is 5 and this is 6. Okay, from 5 and 6 we wrote. Okay, so we have proved, hence proved. So this is our final answer. Understand? Okay, so व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या.